तुम्ही बोलावं म्हणून मी थांबले, तर तुमच्या आजूबाजूला कोणत्या कोणत्या पदार्थ आहेत पटापट सांगा. मुलांनो, तुम्ही ज्या शाळेमध्ये ज्या वर्गात आता बसलाय, तुमच्या आजूबाजूला कोणत्या कोणत्या वस्तू दिसतात पटापट बोला. काय मला दिसतात तुमचे वर्ग, त्यातल्या वस्तू. तर तुमच्या आजूबाजूला तुम्हाला दिसते ते बोला पटकन. आणि तुम्हाला माझा आवाज येतोय हे मला ऑलरेडी कळलंय. तुम्ही मगाशी उत्तर दिलंत माझ्या प्रश्नाचं. तुमच्या आजूबाजूला बेंचेस आहेत हो की नाही? बरोबर 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 बरोबर. पंखा, लाईट, भिंती, पत्रे. मला एक गोष्ट सांगा, तुम्ही तुमच्या आजूबाजूला किंवा तुम्ही स्वतः सुद्धा दागिने घातलेले किंवा दागिने पाहिलेले नक्की असतील, हो की नाही? कशाचे बनलेले असतात हे दागिने? मी माझा कॅमेरा ऑन केलाय बरं का, थोडासा वेळ घेईल असते, थोडा जरा पाऊस आहे आमच्या इकडे, नेटवर्क स्लो चाललं. इनकेस आवाज आला नाही तुम्हाला सांगा बरं का. हा, सांगा जरा तुमच्या आजूबाजूला किंवा तुम्ही स्वतः दागिने कोणत्या गोष्टीचे घालता? धातूंच्या वस्तू. बरं, धातूंचे दागिने कोणते कोणते धातू दागिन्यांमध्ये वापरतो सांगा जरा मला. कोणत्या धातूंचे दागिने असतात? कुठल्या धातूंचे दागिने घालतो आपण? सोनं चांदी. बरोबर. अच्छा, आणि का बरं आपण या धातूंचे दागिने घालतो आणि इतर धातूंचे दागिने घालत नाही? दिसते का, बघूया जरा. हो, पण का सोनं चांदीच का, इतर धातूंचे का नाही? हे एवढे महाग असतात का बरं आपण याचे एवढे महाग महाग दागिने विकत घेतो? अरे, कारण त्याला चमक असते, धातूंना स्वतःची एक चमक असते. आणि धातू आणि अधातू हे आपण ऑलरेडी आपल्या पिरियोडिक टेबल म्हणजे आपला आवर्त सारणीचा जो धडा आहे त्याच्यामध्ये पाहिलेला आहे. तर आपण आता जरा याच गोष्टीला डिटेलमध्ये बघूया धातू विज्ञान या धड्यामध्ये. संगीता मैम, आप मुझे एक्सेस देंगे, मुझे शेयर करनी है स्क्रीन. एक्सेस नहीं है मैम. ठीक आहे, आप हा, ठीक आहे. चला मुलांनो, आपल्या आजूबाजूला अनेक वस्तू ज्या आपण वापरतो त्या धातूच्याच असतात. उदाहरणार्थ आपण जे दागिने घालतो, तुम्ही सांगितलं सोनं चांदी अशा धातूंचे ते असतात. आपल्या घराच्या किंवा दुकानांच्या वर तुम्ही बघितलं असेल पत्रे असतात, ते अल्युमिनियमचे असतात. बरोबर. लोखंडाचे खांब असतात, त्याच्यावरतीच आपण भिंतीचं कन्स्ट्रक्शन वगैरे सगळं करतो, म्हणजे सळ्या असतात. त्याच्याबरोबर आपल्या आजूबाजूला असलेल्या अनेक गोष्टींमध्ये आपण धातू वापरतो. तांब्या पितळेचे पाण्याची भांडी असतात किंवा स्वयंपाकाची भांडी असतात. स्टीलचा वापर आपण करतो. बरोबर. स्टील हे काय आहे, लोखंडाचं एक संमिश्र आहे, म्हणजे अलॉय. अशा पद्धतीने आपल्या आजूबाजूला अनेक धातूंचा आपण खूप चांगला आणि उपयुक्त असा वापर करून आपलं रोजचं काम पूर्ण करून घेत असतो. ह्याच्या बरोबर तुम्हाला जर माहिती असेल किंवा नसेल तर एक चांगली आणि एक वेगळी माहिती म्हणून आपल्या आयुर्वेदिक औषधांमध्ये सुद्धा अनेक धातूंचं मिश्रण किंवा त्यांचे कण किंवा त्याचं अगदी भस्म करून वापरतात. प्रत्येक धातूमध्ये काही वेगळे गुण असतात, ते आपल्या शरीराकरता उपयुक्त असतात. तर ह्या सगळ्याचं
धातूंचं आपल्या रोजच्या दैनंदिन कामामध्ये काही ना काही कुठे ना कुठे कॉन्ट्रीब्युशन असतं. मग ह्या धातूंना मिळवायचं कसं, तर त्याच्यासाठीचं एक स्पेशल टेक्निक असतात. त्या एक्स्ट्रॅक्ट करून काढण्यासाठी धातू विज्ञान नावाची एक, मेटलर्जी नावाची एक खूप चांगली ब्रांच काम करते. ते मी तुम्हाला स्क्रीनवर शेअर केलंय बघा, धातू विज्ञान. त्याच गोष्टीला आपण जरा डिटेलमध्ये आता समजून घेऊया की धातू विज्ञान म्हणजे काय. बघा, धातू विज्ञान हे खनिजांपासून धातूंचं निष्कर्षण आणि उपयोगासाठी शुद्धीकरण या संबंधीचं विज्ञान आणि तंत्रज्ञान. थोडक्यात आता एकेका वाक्याचा अर्थ समजून घ्या. खनिज म्हणजे काय? पृथ्वीच्या आतमध्ये, म्हणजे पृथ्वीच्या खाली, जमिनीच्या खाली, पृष्ठभागाच्या खाली आपण जेव्हा खणतो तेव्हा आपल्याला अनेक खनिजे सापडतात, बरोबर. त्या खनिजांमधून धातूंचे निष्कर्षण, त्यातून धातूंना काढणं. बघा, जमिनीच्या खाली असलेल्या खनिजांमध्ये अनेक गोष्टी एकत्र असतात. काही धातू, अधातू, माती, दगड, अशा अनेक गोष्टी त्या लावामधनं बाहेर आलेल्या असतात, बरोबर ना. खनिज बनतातच कशी? लावामधनं बनतात. पृथ्वीच्या आतमध्ये जी काही खदखद सुरू आहे, पृथ्वीच्या अंतर्गत कोअरमध्ये, पृथ्वीच्या एकदम खालच्या आतल्या थरामध्ये, पोटामध्ये पृथ्वीच्या जी काही चाललेली आहे खळबळ खळबळ खळबळ, ती जेव्हा बाहेर पडते तर ती लावाच्या स्वरूपात बाहेर पडते. आणि त्यातनं बाहेर आलेले जे सगळे ते खडक असतात, त्या खडकांमध्येच सगळे धातू एकत्र असतात. त्याच्यामध्ये धातू, अधातू, माती, वाळू, आपण जे बोललो ते सगळं एकत्र असतं. त्यातून आपल्याला धातू वेगळे करायचे. का बरं? जसं आपण आधीच म्हणालो की धातूंचे आपल्या दैनंदिन आयुष्यामध्ये बरेच उपयोग आहेत, पण हे धातू भेसळीच्या स्वरूपामध्ये असतात. त्यातून प्युअर धातू निष्कर्षण म्हणजे काढून घेणे आणि उपयोगासाठी शुद्धीकरण. नुसतेच त्या सगळ्या भेळीमधनं नुसते धातू काढायचे आणि तसेच वापरायचे असं नाही करू शकत आपण. काढलेल्या धातूंना आपल्याला शुद्ध करावं लागतं, क्लीन करावं लागतं. आणि मग त्या प्रत्येकाला, जसं समजा सोन्याबरोबर चांदी, चांदी बरोबर आणखीन प्लॅटिनम, असं 3-4 धातू एकत्र आहेत. आपण त्यांना वेगळं केलं, सोनं वेगळं, चांदी वेगळी, प्लॅटिनम वेगळं. पण तसं आपण वापरू नाही शकत. त्यांना दैनंदिन वापरामध्ये किंवा त्यांच्या गरजांप्रमाणे वापरण्याकरता आपल्याला त्याचे गुणधर्म बदलावे लागतील. मग त्याच्यासाठी आपल्याला काय करावं लागेल? त्याच्या भौतिक रासायनिक गुणधर्मांचा अभ्यास, त्यांच्या अभिक्रियाशीलता श्रेणीचा अभ्यास, म्हणजे कोण कोणत्या गोष्टीला रिॲक्ट करतं. समजा आपण आम्ल घेतलं, आम्लाची अभिक्रिया सोन्यावर कशी आहे, चांदीवर कशी आहे, प्लॅटिनमवर कशी आहे, हे आपल्याला माहिती हवं, बरोबर. कोण कोणाबरोबर कशी संयोग बनवतं. आणि धातू विज्ञानाच्या विविध संकल्पना, ह्या सगळ्या गोष्टींचा आपल्याला धड्यामध्ये एकत्रित अभ्यास करायचा. धडा खूप सोपा आहे, बराच मोठा आहे आणि भरपूर गोष्टी एकत्र टाकलेल्या आहेत. जसं आपण म्हणतो ना भेळ असते, आता जसं आपण म्हणलो जसं भेळीमध्ये खनिजांमध्ये सगळं एकत्र असतं, तसं या धड्यामध्ये खूप गोष्टी एकत्र केलेल्या आहेत. आपल्याला सगळ्याची सुरुवात दिलेली आहे. एक एक टप्पा आपण समजून घेऊ आणि अभ्यास करू. बघा, पृथ्वीची निर्मिती आणि खनिज हेच आहे. इथूनच सुरुवात होते की खनिज आली कुठून. खनिज ही पृथ्वीच्या अंतर्गत पोटामधल्या हालचालींमुळे होतात. पृथ्वीचा पृष्ठभाग म्हणजे अर्थ क्रस्ट हा अनेक कठीण पदार्थांचा बनलेला आहे. पण जसजसं आपण पृष्ठभागापासून पृथ्वीच्या आत 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 जाऊ, केंद्राकडे जाऊ, पृथ्वीच्या केंद्राकडे जाऊ, तसं तिथलं तापमान वाढत 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 जातं. आणि तिथल्या सगळ्या पदार्थांची अवस्था ही एक चौथी स्टेज ऑफ मॅटर आहे. म्हणजे जसं आपण म्हणतो ना, स्थायू, द्रव, वायू, ह्याच्या पुढची एक अवस्था असते. त्या अवस्थेमध्ये सगळं एकत्र असतं. प्रचंड उष्णता आहे तिथे. त्या उष्णतेमध्ये अणू आणि रेणू, अणू, त्यांचे केंद्रक, त्यांचे इलेक्ट्रॉन वेगळे होतच एकत्र असतात. ठीक आहे. अशा स्टेजमध्ये त्याला आपण लावा म्हणतो. प्रचंड गरम असं सगळं एकमेकांमध्ये खदखद 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 गरम आहे. आणि अशा ह्या अर्थच्या, म्हणजे अशा या पृथ्वीच्या अंतर्गत कोरमध्ये, म्हणजे पृथ्वीच्या कोरला मराठीत काय म्हणतात मला माहित नाही, पृथ्वीच्या एकदम आतमधल्या पोटातल्या एकदम छोट्या अशा ठिकाणी जे काही चाललेले, तिथे खरं तर सगळ्या धातू अधातू सगळं एकत्र आहे, बरोबर. कारण एवढं गरम आहे की तिथे सगळं वेगवेगळं होऊ शकत नाही, सगळं एकत्र मिसळतं. मग अशा ठिकाणी हळूहळू हळूहळू तिकडनं तुम्ही जसं जसं बाहेर 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 जाता, तर तेच घटक हळूहळू गार 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 होत जातात. आणि पृथ्वीच्या पृष्ठभागावर आपण चालू शकतो इतकं ते गार आहे, बरोबर. आपण पृष्ठभागावर राहतो, त्याच पृष्ठभागावरती बर्फ पण आहे, त्याच पृष्ठभागावरती पाणी सुद्धा आहे, त्या पृष्ठभागावरती जमीनही आहे. आणि हा तीनही ठिकाणी सजीव म्हणजे जीवसृष्टी आहे.
आता विचार करा, पृथ्वीच्या गाभ्यामध्ये जिथे प्रचंड उष्णता आहे तिथे सजीव सृष्टी असण्याची शक्यता आहे का? असूच शकत नाही ना एवढ्या गरमीमध्ये. पण जसं आपण तिकडनं बाहेर 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 यायला लागतो तसं ते उष्णता कमी कमी होत जाते आणि मग गोष्टी बदलत जातात. जसं आपल्या पृथ्वीच्या गाभ्यामध्ये अतिशय उष्णता असल्यामुळे तिथली जी अवस्था आहे ती न स्थायू न द्रव न वायू अशी वेगळीच आहे. पण तिथून तुम्ही बाहेर 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 याल तर त्या हळूहळू द्रव अवस्था, मग स्थायू अवस्था, मग आणखीन घट्ट स्थायू अवस्था, अशा परिस्थितीमध्ये पृथ्वीची जडणघडण होत गेलेली आहे. म्हणजे ही प्रक्रिया होण्याकरता अनंत वर्ष लागली. 4.5 अब्ज वर्षापूर्वी आपली पृथ्वी अंदाजे निर्माण झाली. पृथ्वीची निर्मिती कशी झाली तुम्हाला माहिती आहे ना, की सूर्य हा एक तप्त आगीचा गोळा आहे आणि ह्या सूर्याच्या ज्या काही तप्त आवरणामधनं काही बाहेर पडलेले घटक त्याच्या आजूबाजूला फिरते राहिले. सूर्याच्या गुरुत्वाकर्षणामुळे ते त्याच्याच भोवती गोल 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 फिरत राहिले. पण हे सगळे होते आधी आगीचे गोळे. मग आपली ही जी सगळी सौरमाला आहे म्हणजे सूर्यमाला जी काही आहे त्याच्यामधले सगळे ग्रह जे आहेत ते आले कुठून? ते आले सूर्यामधनच. तर त्या सगळ्यांच्या मध्यभागी जे काही आहे ते सगळं सूर्यापासूनच आलेलं आहे. आता तुम्हीच विचार करा, सौर्यमालेतले सगळ्यात शेवटचे जे ग्रह आहेत म्हणजे ते नेपच्यून आणि प्लॅटिनियम जे काही आहेत मागचे, ते थंड आहेत, बर्फ आहे, कारण तिथपर्यंत सूर्याची उष्णता जातच नाही. पण जसं तुम्ही लांबून आतमध्ये सूर्याजवळ याल तसं त्याच्या म्हणजे त्यांच्या अवस्थेमध्ये पण फरक पडतो आणि त्यांच्या तापमानामध्ये पण फरक पडतो. तुम्ही सूर्याच्या जवळ जवळ जाते मग तुम्ही उष्णतेच्या जवळ जाते. पृथ्वीचा नंबर 3रा आहे बरोबर ना सूर्यमालेतला. तर ती खूप लांब पण नाही, खूप जवळ पण नाही, खूप थंडही नाही, खूप गरमही नाही. म्हणूनच पृथ्वीवरती पाणी, जमीन, बर्फ आणि आजूबाजूला वातावरण सगळ्या गोष्टी आहेत बरोबर. आपला ग्रह हा एकमेव ग्रह आहे जो निळ्या रंगाचा दिसतो कारण त्याच्यावर पाणी आहे आणि पाणी ही सगळ्याच सजीवांची गरज आहे. पण ही झाली पृथ्वीची निर्मिती. तरी सुद्धा पृथ्वीच्या आतमध्ये, पृथ्वीच्या गाभ्यामध्ये तेच खदखदत आहे जे पूर्वीपासून ज्याच्यापासून पृथ्वी बनली तेच सगळे घटक आहेत बरोबर. म्हणजेच ही जी सगळी खनिज आहेत ती आपल्या पृथ्वीच्या मधूनच आपल्याकडे येतात. म्हणूनच जेव्हा खाणी खणतात ना तेव्हा खूप खाली खोल 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 जावं लागतं. तिकडनं रस्ते बनवून तिकडनं खाली एक वेगळ्याच सिस्टीम मध्ये ते काम चालतं. तुम्ही जर तुम्हाला ह्याच्यावरती आधारित एखादा पिक्चर बघायचा असेल ना, खाणींमध्ये काम कसं चालतं, तर एक आता 1-2 वर्षापूर्वी एक चांगला पिक्चर आला होता राणीगंज नावाचा. ते पश्चिम बंगाल मधलं एक शहर आहे, तिकडे कोळशाच्या खाणी आहेत. आपल्याला आता धातूंच्या खाणी बघायच्या आहेत, कोळसा हा काही धातू नाहीये, पण खाणींमध्ये काम करणं किती डेंजरस असतं आणि त्या कसं ते काम करतात. खाली लिफ्ट जाते, सगळे कामगार खाली जातात, तिकडनं ते म्हणजे सगळं खोदतात आणि ते सामान वरती वरती पाठवत राहतात. म्हणजे हे अशा पद्धतीचं काम असतं ज्याच्यामध्ये खूप रिस्क असते कारण तुम्ही जमिनीच्या खाली जाताय, तिकडनं बाहेर पडण्याचा एकच रस्ता आहे. पण असं त्या खनिजांमध्ये अनेक गोष्टी सापडतात. अनेक ठिकाणी उत्खनन करता करताच धातू सापडतात. सोन्याच्या खाणी, हिऱ्याच्या खाणी हे तुम्ही अनेक ठिकाणी पिक्चरमध्ये बघितले असतील, न्यूज मध्ये बघितले असतील. काही काही प्रदेशांमध्ये त्या स्पेशल तिथे त्या खड्ड्यात दिसतात चमकणाऱ्या खाणी. तर अशा पद्धतीने त्या जमिनीमध्येच असतात. आपल्याला फक्त ते शोधून काढायचं असतं म्हणजे आपल्याला खनिजांमधनं हे सगळे धातू मिळतात. ठीक आहे. आता मूलद्रव्यांचे वर्गीकरण आपण कसे करतो हे आपण ऑलरेडी आपल्या आवर्त सारणीच्या धड्यामध्ये केलेलं आहे की मूलद्रव्यांचं वर्गीकरण आपण 3 भागात करतो: धातू, अधातू आणि धातू सदृश. धातू म्हणजे कोण? ज्यांना स्वतःची चकाकी आहे, स्वतः ते इलेक्ट्रॉन इकडून तिकडे वाहून नेतात, म्हणजे ते कोण आहेत? विद्युतचे प्रवाही असतात. त्याच्यानंतर ते उष्णतेचेही प्रवाही असतात. त्यांना नादमयता असते. कोणत्याही धातूला तुम्ही बघा, आपण मंदिरात जातो, आपण देवळातली घंटा वाजवतो तेव्हा काय होतं? त्याचा आवाज येतो टन. असाच तुम्ही स्टीलचा ग्लास आणि त्याच्यामध्ये स्टीलचा चमचा वाजवा, टंग असा आवाज, असा ध्वनी असतो. जो विशिष्ट ध्वनी आहे फक्त धातूंमध्ये निर्माण होणाऱ्या वस्तूंमध्ये, त्याला नादमयता म्हणतात बरोबर. धातूंना तुम्ही ठोकू शकता, त्याचे लांब लांब पत्रे बनवू शकता आणि धातूंच्या तुम्ही बारीक बारीक वायर्स पण बनवू शकता आणि त्या तुटत पण नाही. उदाहरणार्थ आपल्याकडे ज्या इलेक्ट्रिसिटीच्या वायर्स असतात ना, त्या वायर ह्या धातूच्या बनलेल्या असतात. त्याच्यावरती प्लास्टिकचं कोटिंग असतं, अर्थातच ते आपल्याला शॉक लागू नये आणि आपल्याला चटका लागू नये म्हणून असतं. पण आतमधून जिथून इलेक्ट्रिसिटी जाते तिथे धातूचं बनलेलं असतं. ह्याच्या पुढे धातू हे
विशिष्ट प्रकारचे त्यांच्यामध्ये इलेक्ट्रो पॉझिटिव्हिटी असते, म्हणजे ते इलेक्ट्रॉन देऊन टाकतात आणि वेगवेगळ्या अभिक्रिया करतात. म्हणजेच धातू हे पूर्ण आधुनिक आवर्त सारणीमधले सगळ्यात क्रियाशील आणि मॅक्झिमम नंबरचे असे मूलद्रव्य आहेत, म्हणजे जास्तीत जास्त संख्या त्यांची. आता अधातू कोण असतात? अधातू हे एक्झॅक्टली धातूंच्या उलटे. तुम्हाला काही बोलायचं नसेल तर तुमचा माईक तुम्ही बंद करू शकता. आहे का कोणाला काही बोलायचंय का मी शेअर करू स्क्रीन माझी? ठीक आहे. हा, तर आपण बोलत होतो अधातूंबद्दल. अधातू कोण असतात? धातूंच्या एक्झॅक्टली उलटे. धातूंमध्ये जे काही सगळे चांगले गुण आहेत त्याचे एक्झॅक्टली उलटे गुण हे अधातूंकडे असतात. धातू जसं आपण म्हणालो की हे चकाकीवाले असतात, स्मार्ट असतात, म्हणजे तुम्ही त्यांना ठोकू शकता, त्यांना ताणू शकता. त्यापैकी काहीही अधातू करत नाहीत. अधातू हे असे खडबडीत असतात, काळे बावळे असतात आणि असे कधी कधी तर ते पावडर स्वरूपातच असतात. म्हणजे त्यांना तुम्ही असं विशिष्ट मूर्तिमंत स्वरूप अधातूंचं आपण नाही बघू शकत. अर्थात प्रत्येकाला अपवाद आहेत, धातूंनाही अपवाद आहेत, अधातूंनाही अपवाद आहेत, पण आपण हे सर्वसामान्यपणे सगळ्या गटाबद्दल बोलतोय. आता अधातूंमध्ये इलेक्ट्रॉन नेण्याची म्हणजे इलेक्ट्रिसिटी कंडक्ट करण्याची कॅपॅसिटी नाही. त्याचप्रमाणे अधातूंमध्ये उष्णता वाहून नेण्याची कॅपॅसिटी सुद्धा नाही. त्याच्यामुळे अधातूंचा वापर हा कशासाठी होतो? उष्णता अवरोधक म्हणून किंवा विद्युत अवरोधक म्हणून केला जातो. अधातू ह्यांच्यामध्ये नादमयता वगैरे काहीही नसतं. अधातू इलेक्ट्रॉन घेतात, धातू इलेक्ट्रॉन देऊन टाकतात. अधातूंना इलेक्ट्रॉनची गरज असते, त्याच्यामुळे ते इलेक्ट्रॉन घेतात. इलेक्ट्रॉन घेतलं की काय होतं? अर्थातच ते ऋणप्रभारित होतात. इलेक्ट्रॉन दिले की आपण धनप्रभारित होतो, बरोबर? अशा पद्धतीने धातू आणि अधातू हे मूलद्रव्यांचे दोन मोठे गट आहेत. धातू सदृश हे लोक असे आहेत जे धातू पण नाही, जे अधातू पण नाही. त्यांचे धातूंसारखे गुणधर्म आहेत का? नाही. अधातूंसारखे आहेत का? नाही. त्या दोघांच्या आदलेमधलेच आहेत. उष्णता वाहून नेतात का? हो. पूर्ण वाहून नेतात का? नाही. विद्युत वाहून नेतात का? हो. पूर्ण वाहून नेतात का? नाही. म्हणजे ते इकडचे पण आहेत, तिकडचे पण आहेत, इकडचे पण नाहीत, तिकडचे पण नाहीत, असे आधेमधले. आपल्या आवर्त सारणीमध्ये ते असे आडव्या रंगाची एक पायरीसारखी रचना आहे ना, त्याच्यामध्ये 7 धातू सदृश मूलद्रव्य आहेत. ती ही धातू सदृश असतात. त्यांचा उपयोग वेगळीकडे केला जातो. जसं की आता तुम्हाला माहिती असेल, तुम्ही न्यूज मध्ये पण ऐकलं असेल की भारतामध्ये अनेक गोष्टींची आता निर्मिती व्हायला लागली. तर याच्यामधली एक गोष्ट आहे आपल्या मोबाईलच्या चिप्स बनवणं किंवा त्यातले जे काही इलेक्ट्रॉनिक इंटरनल पार्ट्स आहेत ते बनवणं. त्याच्यामध्ये ह्या सगळ्यांचा वापर केला जातो. ठीक आहे. सिलिकॉन चिप्स बिप्स असे शब्द तुम्ही ऐकले असतील. ते सिलिकॉन दुसरं तिसरं काही नाही, धातू सदृश आहे. तो मूलद्रव्याचंच नाव. अशा पद्धतीने धातू, अधातू आणि धातू सदृश ह्या 3 मोठ्या कॅटेगरी आहेत, 3 मोठे गट आहेत ज्याच्यामध्ये मूलद्रव्यांचं वर्गीकरण केलं जातं. आता आपण धातूंचे भौतिक गुणधर्म बघतो. जे आपण मगाशी बोललो त्याचीच हे सगळी चित्र आहेत. डक्टिलिटी म्हणजे त्याच्यात तारा बनवणं, मॅल्युबिलिटी म्हणजे ठोकून पत्रे बनवणं, चमक. आपण सोन्या चांदीचे दागिने का घालतो याचं महत्वाचं कारणच आहे की ते चमकदार असतात. तुम्ही त्यांना रोज वापरलं तरी त्यांना काहीही होत नाही. पाण्यामध्ये टाका, साबणामध्ये घाला, शॅम्पू मध्ये धुवा, काहीही करा, आपल्या सोन्या चांदीच्या दागिन्यांना काहीच होत नाही, बरोबर? आणि ते टिकाऊ असतात. असं तुम्ही लाकडाचे, दगडाचे दागिने घालू शकता, पण त्यांचा दुष्परिणाम वेगळा असतो. म्हणजे ते तुटतात, खराब होतात. खराब होतात म्हणजे ते लाकडाच्या वस्तू बघितलं असेल तुम्ही, वारंवार पाण्यात टाकून कशा होतात, तसं आपल्या धातूंना काहीच होत नाही. तुम्ही वारंवार म्हणजे आजीच्या कानातले सोन्याकडे तिच्याही पुढच्या सोन्याकडे तिच्याही पुढचे असे खानदानी दागिने चालतात ते, कारण की त्यांना काहीच होत नाही. वर्षानुवर्षापर्यंत ते तसेच असतात. सॉलिडिटी म्हणजे त्यांना विशिष्ट एक असा आकार असतो आणि ते विद्युत आणि उष्णतेचे सुवाहक असतात. आणि घनता, विद्युत वाहकता, उष्णता वाहकता, ध्वनी, ज्याला आपण मगाशी म्हणालो होतो नादमयता, हे सगळे धातूंचे गुणधर्म आहेत. अधातूंचे भौतिक गुणधर्म हे त्याच्या अगदी विपरीत असतात. अच्छा, धातूंचा एक गुणधर्म आहे की त्यांच्या भौतिक अवस्था ह्या मोस्टली सगळ्या स्थायू आहेत. पण अधातूंच्या भौतिक अवस्थेमध्ये स्थायू, द्रव आणि वायू हे तीनही आहेत. ठीक आहे. चकाकी, त्यांना चकाकी नसते. अपवाद आहे हिरा आणि आयोडीनचे स्फटिक, पण ते स्फटिक आहेत. काही धातू हे रंगहीन तर काहींना विविध रंग असतात. पण ती चकाकी नाहीये. धातूची चकाकी वेगळी आणि ही चकाकी वेगळी. ठिसूळपणा, आपले जे धातू असतात ते ठिसूळ नसतात. खाली सोन्याची बांगडी पडली तर ती काही तुटून जात नाही.
पण खाली तुमच्या पेन्सिल मधलं शिसं असतं बघा, ते खाली पडलं की तुटतं, कारण ते अधातू आहे, ते ठिसूळ असतात. तर अशा पद्धतीने आपले अधातूंचे भौतिक गुणधर्म आपल्याला माहिती असतात. अधातूंचे इतर भौतिक गुणधर्म हे तन्यता आणि मध्यन्यता यांच्यामध्ये नाहीये. ते विद्युत आणि उष्णतेचं वहन करत नाही. उत्कलनांक आणि द्रवणांक फार कमी असतो त्या मानाने. ठीक आहे. मी तुम्हाला म्हटलं प्रत्येक गोष्टीला अपवाद आहेत. द्रवणांक आणि उत्कलनांक कार्बन बोरॉन हे स्थायू अधातू असून उच्च तापमानाला वितळतात. घनता अधातूची घनता कमी असते, ते हलके असतात, तरंगतात. हे आहेत अधातूंची उदाहरणं. आता धातूंचे रासायनिक गुणधर्म हे दाखवण्यापूर्वी मी तुम्हाला दाखवणार आहे आपला धडा. म्हणजे आपण हे जे जे काही बोललो हे धड्यामध्ये कुठे होतं हे तुम्हाला समजेल. आता जरा हे शांतपणाने बघा. आपल्या या धड्यामध्ये काय काय मुद्दे आहेत आणि आपण कुठले कुठले मुद्दे बोललो ते जरा आपण आता टिक करूया. सगळ्यात पहिलं होतं धातूंचे भौतिक गुणधर्म, ते आपण मगाशीच बघितले. अधातूंचे भौतिक गुणधर्म हे आपण आत्ताच बघितले. धातूंचे रासायनिक गुणधर्म आपण आता बघूया आणि धातूंची अभिक्रियाशीलता श्रेणी सुद्धा बहुतेक आज आपलं पूर्ण होईल. मग आपल्याला अधातूंचे रासायनिक गुणधर्म, आयनिक संयुगे, धातू विज्ञान, विविध संकल्पना हा पूर्णपणे एक नवा मुद्दा आहे. तो याच्या आधी आपल्याला झालेला नाहीये. हे बाकी सगळं आपल्याला माहिती होतं. आणखी एक धातूंची अभिक्रियताशीलता श्रेणी हा एक नवा मुद्दा आहे या धड्यातला. बाकी सगळं आपल्या माहितीतलं आहे. आयनिक संयुग म्हणजे काय, धातूंचं रासायनिक गुणधर्म वगैरे आपल्याला अंदाजे माहिती होते. रासायनिक गुणधर्मांची समीकरणात आपल्याला आता ही आपल्याला माहिती असायला पाहिजे. म्हणजे ह्या पूर्ण धड्यातल्या 1, 2, 3, 4, 5, 6, 7 पैकी 1, 2, 3 आपल्याला ऑलरेडी येतात. हे सोपंच आहे, नवीन आहे. हे पण सोपं आहे, नवीन आहे. ह्या दोघांचा आपल्याला जरा अभ्यास करावा लागेल, कारण त्याच्यामध्ये रासायनिक अभिक्रिया आहे. ठीक आहे, समजलं. आता बघा, आपण मगाशी हेच बघितलं होतं, पृथ्वीचा जन्म जवळपास 4.5 अब्ज वर्षापूर्वी झालेला आहे. हळूहळू आपली पृथ्वी कशी कशी प्रगत होत गेली हे आपल्याला माहिती आहे. आता आपण धातूंचे भौतिक गुणधर्म बघितले, अधातूंचे भौतिक गुणधर्म बघितले, धातूंचे रासायनिक गुणधर्म इथून आपण जरा आता पुस्तकात बघू, कारण याच्यामध्ये काही चित्र आहेत जी खूप उपयुक्त आहेत. धातू हे क्रियाशील असतात, ते सहजपणे इलेक्ट्रॉन गमावतात आणि त्यांचे धन प्रभारित आयन होतात. म्हणूनच त्यांना विद्युत धन मूलद्रव्यही म्हटले जाते. विद्युत धन म्हणजे काय, इलेक्ट्रॉन्स देऊन टाकायचे आणि पॉझिटिव्ह व्हायचे. ठीक आहे. जे पदार्थ उष्णतेचे सुवाहक असतात ते बहुधा विद्युत सुवाहकही असतात. याचप्रमाणे उष्णतेचे दुर्वाहक हे विद्युत दुर्वाहक असतात. फक्त आहे हिरा अपवाद आहे, जो विद्युत दुर्वाहक आहे पण उष्णतेचा सुवाहक आहे. म्हणजे हिरा हा तापतो, उष्णता वाहून नेतो, पण विद्युत वाहून नेत नाही. पण तो कोण आहे, अधातू. ठीक आहे. आता बघा, आपल्याला खाली एक प्रयोग दिलेला आहे. काय केलंय बघा, एक आहे बर्नर. म्हणजे एक जसं आपल्या घरात गॅसचा बर्नर असतो तसा केमिस्ट्री लॅबमध्ये पण एक बर्नर असतो. तिथे खाली गॅस कनेक्शन असतं, त्याला ऑन केलं की तिकडे फ्लेम पेटते. चिमट्यात धरलेल्या धातूचा नमुना. आता आपल्याला साहित्य काय, चिमटा, सुरी, बर्नर इत्यादी. आणि रासायनिक पदार्थ दिलेत ॲल्युमिनियम, तांबे, लोखंड, शिसे, मॅग्नेशियम, जस्त, सोडियम इत्यादींचे नमुने. सोडियमचा वापर शिक्षकांच्या उपस्थितीत काळजीपूर्वक करावा. हे तुम्हाला आता कोणत्याही परिस्थितीत आत्ता येणारच नाही, हे तुम्हाला येणार 11वी 12वीला. सोडियम धातू हा तुम्हाला 10वीला कोणीच देणार नाही. वरीलपैकी प्रत्येक धातूचा नमुना चिमट्यामध्ये धरून त्याचा बर्नरवर त्याला धरायचंय आणि त्याला चेक करायचंय. बघा, आपला जो धातू आहे त्याची पट्टी घेऊन किंवा त्याचा एक टोक घेऊन तुम्हाला त्याला जाळायचे फ्लेमवरती. वेगवेगळ्या धातूंचे वेगवेगळे रंग दिसतात ज्योतीमध्ये. आम्ही जेव्हा कॉलेजमध्ये होतो आम्ही हा प्रयोग केला होता. अनेक वेगवेगळे आम्हाला धातू दिले होते आणि त्यांना बर्न करून चेक करायचं होतं. मजा अशी असते, त्यांची नावं खूप वेगळीच असतात. म्हणजे आपण म्हणतो ना, हिरवा, पिवळा, निळा, आपल्याला मोठे मोठे ढोबळ रंग माहिती आहेत, हा रंग वेगळा, हा रंग वेगळा. त्यात पण बघा लाल रंगाच्या खूप छटा असतात. म्हणजे मुलींना ते जास्त चांगल्या समजतील. म्हणजे गुलाबी आहे, राणी कलर आहे, डार्क राणी कलर, लाईट राणी कलर, बेबी पिंक कलर, नुसतं पिंक कलरचे 4-5 शेड आहेत. हे झालं नुसतं गुलाबी रंगाचं. आता जरा समजून घ्या की आपला जो हा प्रयोग असतो ह्याच्यामध्ये आपली बर्नरची फ्लेम वरचं टोक बघायचं असतं, कोणता रंग झालाय.
त्याच्यामध्ये जे काही वेगवेगळे रंग बनतात त्यांची नावच खूप वेगवेगळी असतात. लायलॅक रेड, काहीतरीच क्रिम्सन रेड, ब्रिक रेड, अशी काही काही नावं. पण ते चेक कशा बरोबर करणार तुम्ही? तुम्हाला बाजूला काहीतरी स्टँडर्ड पाहिजे, त्याच्या बरोबर तुम्ही ते ठेवून लावून बघाल ना की हे काय आहे. तसं तर दिसलंच नाही आपल्याला, तर आपण समजणार कसं की काय चाललंय. म्हणून हे सगळे रंग आपल्याला सारखे वाटतात आणि त्या रंगांना न कळल्यामुळे आपलं उत्तर चुकतं. मॅग्नेशियमचा रंग जसा यायला पाहिजे तसा तो नाही, आपल्याला कळलाच नाही हिरवा होता का काय होता. आपण पिवळसर म्हणालो कारण फ्लेम मधला रंग आहे, तर आपलं प्रेडिक्शन चुकतं. पण ह्या सगळ्याचे स्टँडर्ड कलर्स असतात. जे शुद्ध धातू असतात त्यांना फ्लेमवर धरल्यानंतर जो रंग दिसतो तो रंग त्या धातूची ओळख असतो. ठीक आहे, त्याला म्हणतात धातूचे ज्वलन. धातूची ऑक्सिजन बरोबर होणारी अभिक्रिया. धातूंना हवेमध्ये पेटवले म्हणजे तापवले तर ते हवेतील ऑक्सिजनचे संयोग पावतात आणि धातूंच्या ऑक्साईडची निर्मिती होते. बघा, सॉरी, सोडियम आणि पोटॅशियम हे अतिशय क्रियाशील धातू आहेत. कक्ष तापमानाला सोडियम धातू हा हवेतील ऑक्सिजन सोबत संयोग पावतो आणि सोडियम ऑक्साईड तयार करतो. हा सोडियम जो आहे ना, हा अतिशय अभिक्रियाशील आहे. पाण्याबरोबर अभिक्रिया करतो, हवेबरोबर अभिक्रिया करतो, म्हणजे हवेतील ऑक्सिजन बरोबरही अभिक्रिया करतो. हा स्थायू अवस्थेमध्ये असतो. हवेतला ऑक्सिजन आहे वायू, या दोघांची अभिक्रिया झाली की सोडियम ऑक्साईड तयार होतो, Na2O. हा काय करतो? सोडियम ऑक्साईड एक पिवळ्या रंगाचा असा थर बनवतो सोडियमच्या धातूने. सोडियमला अतिशय चांगली अशी चमकदार सिल्वर शायनिंग असते. म्हणजे चांदीची कशी चमक असते ना, अशी सोडियमच्या धातूला मस्त चमक असते. पण तुम्ही त्याला असं थोडस जरी हवेत काढलं की त्याला त्याच्यावरचा रंग तो कापला आणि तो धातू इतका मऊ असतो की तुम्ही त्याला चाकूने कापू शकता आरामात, असं इझिली कट होतो. पण आतला सरफेस तुम्ही तसं बघितलं असं चमकदार असतो, एकदम चांदीसारखा चमचम करत असतो. जसा 2-4 मिनिटांनी तुम्ही त्याला बघाल तो पूर्ण सगळा पिवळा झालेला असतो. हा अतिशय अभिक्रियाशील धातू आहे. हवेत उघड्या ठेवल्यावर सोडियम धातू सहज पेट घेतो. जर हवेमध्ये बाष्पाचं प्रमाण असेल म्हणजे वॉटर वेपर असेल तर तो पेटतो, कारण की तो पाण्याबरोबर अभिक्रिया करतो. म्हणून प्रयोगशाळेमध्ये किंवा कुठेही त्याला ठेवलं जातं केरोसिन मध्ये. वेगळी बाटली असते मोठी काचेची, त्याच्यात केरोसिन भरलेलं असतं, त्याच्यामध्ये सोडियम धातूचे तुकडे टाकलेले असतात. काही धातूंचे ऑक्साईड हे प्रमाणात पाण्यात द्रावणीय आहे. काही धातूंचे ऑक्साईड पाण्यामध्ये द्रावणीय आहेत, त्यांची पाण्याबरोबर अभिक्रिया होऊन अल्क तयार होतात. अल्क म्हणजे एकदम स्ट्रॉंग बेस. ठीक आहे, जसं ह्या सोडियमचे म्हणजे हे सोडियम ऑक्साईड जेव्हा पाण्याबरोबर अभिक्रिया करते तेव्हा त्याचा NaOH हा स्ट्रॉंग बेस तयार होतो. स्ट्रॉंग बेस म्हणजे अल्क. मॅग्नेशियमची पीठ हवेत जाळली असता मॅग्नेशियम ऑक्साईड मिळते, आपल्याला माहिती आहे. हे मॅग्नेशियम ऑक्साईड पाण्याबरोबर अभिक्रिया पावते आणि मॅग्नेशियम हायड्रॉक्साईड हा अल्क तयार होतो. मॅग्नेशियम आणि ऑक्सिजन 2MgO. MgO प्लस H2O म्हणजे पाणी. MgOH ट्वाइस म्हणजे Mgचा एक अणू इथे आला आणि O 2 झाले, H2 2 झाले, म्हणजे त्याला OH चा ग्रुप पूर्ण. कळलं का? आपण रासायनिक अभिक्रिया संतुलित आहे की नाही हे पण चेक करतोय. डाव्या बाजूला जेवढे अणू उजव्या बाजूला तेवढे सगळे अणू असायला पाहिजे, ते बरोबर आहेत. आता धातूंची पाण्याबरोबर होणारी अभिक्रिया काय? चंचुपात्र, चिमटा इत्यादी सामान घ्यायचं. विविध धातूंचे नमुने. सूचना काय? सोडियम धातू घ्यायचा नाही आणि पाणी. प्रत्येक धातूचा तुकडा घेऊन थंड पाण्याने भरलेल्या वेगवेगळ्या चंचुपात्रात टाका. कोणत्या धातूची पाण्याबरोबर अभिक्रिया झाली हे चेक करा. कोणता धातू पाण्यावर तरंगला आणि का? वरील कृती संदर्भात एक सारणी तयार करा, त्यामध्ये तुमची निरीक्षण टाका. तुमच्याकडे असलेले धातूंचे छोटे तुकडे घेऊन तुम्ही ही अभिक्रिया चेक करू शकता, काही होतंय का. आता बघा, सोडियम धातू आपण पाण्याबरोबर घेत नाही, पण त्याची अभिक्रिया आपल्याला दिलेली आहे. सोडियम पाण्याबरोबर अभिक्रिया अतिशय जलद करतो आणि जोरदार स्फोट होईल अशी अभिक्रिया करतो. तर तो पाण्याबरोबर अभिक्रिया करून सोडियम हायड्रॉक्साईड बनवतो, जो स्वतःच एक अल्कली आहे. हायड्रोजन गॅस तयार होतो आणि उष्णता तयार होते. उष्णता तयार झाली की हायड्रोजन गॅस हा स्वतःच जळतो, म्हणून जिकडे सोडियम पाण्यामध्ये मिक्स होतो तिकडे असं ब्लास्ट झाल्यासारखं होतं. तसंच पोटॅशियम. पोटॅशियम हा सुद्धा पाण्याबरोबर अभिक्रिया करतो आणि पोटॅशियम हायड्रॉक्साईड नावाचं एक दुसरं बेस बनवतो. H2 हा वायू निर्माण होतो आणि पुन्हा याच्यात आपण उष्णता तयार होते. ही उष्णता बाहेर टाकणारी अभिक्रिया आहे.
ही आहे उष्मादायी अभिक्रिया. आपण ह्या अभिक्रिया बघितलेल्या आहेत आपल्या मागच्या धड्यामध्ये, अभिक्रियांचे वेगवेगळे प्रकार. ही आहे उष्मादायी, उष्णता बाहेर टाकणारी अभिक्रिया. बरोबर? उष्मादायी, उष्मा बाहेर देणारी अभिक्रिया. आता या उलट कॅल्शियमची पाण्यासोबतची अभिक्रिया मंद गतीने आणि कमी जोमाने होते. कॅल्शियम हा सुद्धा एक धातू आहे. त्याला तुम्ही पाण्यामध्ये टाकल्यावरती काय बनतं? कॅल्शियम हायड्रॉक्साईड बनतं आणि हायड्रोजन वायू तयार होतो. धातू पाण्यावर तरंगतो. कॅल्शियम हायड्रॉक्साईडचं जे काही आपलं तयार झालेलं आहे हायड्रॉक्साईड, ते काय होतं? पाण्यावर तरंगायला लागतं. बरोबर? आता ऍल्युमिनियम, लोखंड आणि जस्त या धातूंची थंड किंवा गरम पाण्यावर अभिक्रिया होत नाही, पण वाफेशी मात्र त्यांची अभिक्रिया होते आणि ऑक्साईड तयार होतात. बघा, आपल्या माहितीतलं आणि रोजच्या कुठल्या ना कुठल्या अनुभवातलं उदाहरण आहे लोखंड. लोखंडाचा गंज माहितीये ना? त्याच्यामध्ये काय होतं? लोखंडाची पाण्याच्या वाफेबरोबर, म्हणजेच काय, पाण्याच्या बाष्पाबरोबर अभिक्रिया होते. लोखंड पाण्याबरोबर अभिक्रिया करतं, पण बाष्प स्वरूपामध्ये जास्त लवकर अभिक्रिया करतं आणि काय करतं? फेरस ऑक्साईड बनवतो. हा तो लाल मरून रंगाचा थर असतो ना लोखंडाच्या वस्तूवरती, तो हाच असतो. आणि या अभिक्रियेमध्ये H2 गॅस पण रिलीज होतो. ऍल्युमिनियमची पाण्याबरोबर सहसा अभिक्रिया होत नाही, पण पाण्याच्या वाफेबरोबर म्हणजे बाष्पाबरोबर. म्हणून तुम्ही बघितलं असेल ना, ऍल्युमिनियमची नवीन भांडी एकदम चकचकीत असतात, पण त्या ऍल्युमिनियमच्या भांड्यांना वापरून नंतर थोडासा काळसर थर त्याच्यावर जमा होतो, कारण की त्याचं ऍल्युमिनियम ऑक्साईड तयार होतं. असंच झिंकचं सुद्धा आहे. पाण्याबरोबर अभिक्रिया बनते, झिंक ऑक्साईड बनतो आणि H2 गॅस त्याच्यातनं बाहेर पडतो. आता इथे काय केलंय बघा, ह्या धातूंची पाण्याबरोबरची अभिक्रिया आपल्याला बघायची आहे. ह्या वरच्या सेटअप मध्ये ना, म्हणजे हे अभिक्रिया आपण ज्या बघितल्या ह्या या सेटअप मध्ये टाकलेल्या आहे. बघा, एका बाजूला स्टँड आहे, एका बाजूला खाली त्याची नलिका आहे आणि वरती आहे आपली परीक्षा नळी उलटी करून ठेवली आहे. खालच्या बाजूला एक मोठा बीकर आहे. बर्नरवरनं फ्लेम आणि तुमच्या ह्या परीक्षा नळीमध्ये पाण्याने भिजलेल्या काचेच्या कापसाचा बुळा. हळूहळू हळूहळू त्यातनं, काचेचा कापूस आहे ना, तो जळून नाही जायला पाहिजे आतमध्ये, पण त्यातली हळूहळू उष्णता मिळाल्यामुळे पाण्याची वाफ हळूहळू व्हायला पाहिजे. इथे तुमचा धातूचा नमुना आहे. पाण्याच्या वाफेची तुम्ही अभिक्रिया बघताय. इथला धातू त्याची अभिक्रिया झाल्यानंतर बदलणार, त्याचं ऑक्साईड बनेल आणि त्याच्याबरोबर जो काही वायू निर्माण होईल तो H2 वायू आहे. बघा, तो इथून वरती 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 येतो आणि इथे जमा होतो, कारण हायड्रोजन वायू हा काय आहे? हलका आहे पाण्यापेक्षा, तर तो वर जाऊन जमा होतो. असा आपला हा सेटअप आहे पूर्ण, म्हणजे रचना. आता सोने, चांदी, तांबे या धातूंची पाण्यावर अभिक्रिया होते का? नाही होत. आपण रोज वापरतो सोने, चांदी, तांबे. पाण्याबरोबर अभिक्रिया, तांब्याची भांडी तुम्ही बघितली असतील, थोडीशी काळसर होतात, त्याच्यावर पाण्याचे थेंब पडलेले असतील, वाळल्यावर तसे त्यांचे काळ्या काळ्या रंगाचे डाग बनतात. पण त्याची पाण्याबरोबर अभिक्रिया होते का? पाण्याच्या वाफेबरोबर होते? हे तुम्हीच मला सांगा. धातूंची आम्लाबरोबर होणारी अभिक्रिया काय असते? आता वरचा जो होता ना, ह्या प्रयोगातली रचना जशी होती तसाच काहीसा खाली सेटअप आहे बघा. स्टँड आहे, त्याला परीक्षा नळी लावलेली, त्याच्यामध्ये विरल HCl म्हणजे डायल्यूट HCl म्हणजे हायड्रोक्लोरिक ऍसिड हे स्ट्रॉंग नाहीये, वीक आहे. त्याच्यामध्ये काय टाकलंय? जस्ताचे कण. जस्त म्हणजे धातू, त्याचे कण टाकलेत आपण याच्यामध्ये. आता काय होईल? धातूची विरल हायड्रोक्लोरिक ऍसिड बरोबरची अभिक्रिया होते, त्याच्यातून हायड्रोजन वायूचे बुडबुडे, इथे बुडबुडे तयार होतात. हा वायू वायुवाहक नळीमधनं येतो आणि कसा खालून वर जातो. आता हे वरच्याच्या मध्ये आपण ते टेस्ट ट्यूब मध्ये वरच्या बाजूला जमा केला होता इथे, त्याला आपण चेक नाही करू शकलो, पण तो हलका वायू वर जाऊन जमा झाला हे आपल्याला कळलं. या अभिक्रियेमध्ये तो धातू, तो वायू कोणता हे आपण चेक करतोय. कसं? परीक्षा नळीच्या इकडे वरती वरती आलेल्या धातूला नाही, वायूला तुम्ही चेक करण्याकरता तिथे काय केलंय? मेणबत्ती धरून ठेवली, पेटलेली मेणबत्ती. त्याच्यामध्ये फट 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 फटाके फुटतात ना, असा आवाज येतो. का बरं? इथून येणारा जो हायड्रोजन वायू आहे तो स्वतः जळतो. हायड्रोजन हा वायू स्वतः जळणार आहे, म्हणून त्याचा आवाज इथे होताना आपल्याला कळतो की जो वायू स्वतः जळतो तो हायड्रोजन. ही त्याची ओळख. साबणाचे द्रावण बनवले, म्हणजे कशामुळे? की हे जे पाणी आहे
त्याची अभिक्रिया हायड्रोजन वायूबरोबर होऊ नये आणि तो तिकडनं वर आलेला आपल्याला चेक करता यावा अशा पद्धतीने याचा आपण सेटअप केलाय. ॲल्युमिनियम, मॅग्नेशियम, लोखंड, जस्त यांच्या नमुन्यांची अभिक्रिया विरल सल्फ्युरिक किंवा हायड्रोक्लोरिक आम्लाबरोबर घडवून आणली तर धातूंचे सल्फेट किंवा क्लोराईड क्षार मिळतात. या अभिक्रियेमध्ये हायड्रोजन वायू मुक्त होतो आणि ह्या धातूंची क्रियाशीलता आपल्याला अशी दाखवता येते. पहिले आहे आपला मॅग्नेशियम, मग ॲल्युमिनियम, मग आहे झिंक आणि मग आहे फेरस म्हणजे लोखंड. ठीक आहे, जस्त म्हणजे झिंक. आता ह्या पूर्णच्या पूर्ण अभिक्रियेमध्ये आपल्याला काय समजलं? जे समजलं ते खाली अभिक्रियांमध्ये दिलेलं आहे. मॅग्नेशियम आणि HCl म्हणजे हायड्रोक्लोरिक ऍसिड, MgCl2 हे क्षार आहे आणि H2 गॅस त्यातनं निर्माण होतो. ॲल्युमिनियम ऍसिड AlCl3 ॲल्युमिनियम क्लोराईड बरोबर, FeCl2 ZnCl2 हे सगळे क्षार आहेत त्यांचे आणि त्यांच्याबरोबर H2 वायूची निर्मिती होते. धातूंची नायट्रिक आम्लाबरोबर होणारी अभिक्रिया काय? चला बघूया. धातूंची नायट्रिक आम्लाबरोबर अभिक्रिया होऊन धातूंचे नायट्रेट क्षार तयार होतात. तसेच नायट्रिक आम्लाच्या संहतेनुसार नायट्रोजनचे विविध ऑक्साइड्स बनतात. N2O, NO, NO2 हे सगळं बनतं. कॉपर हा धातू आहे आणि संहत नायट्रिक ऍसिड बरोबर, संहत म्हणजे कॉन्सन्ट्रेटेड नायट्रिक ऍसिड, याच्या बरोबर त्याची अभिक्रिया काय होते बघा, कॉपर नायट्रेट. कॉपर नायट्रेट हे क्षार बनतोय, नायट्रेटचं क्षार. NO2 हा वायू निर्माण होतो आणि H2O म्हणजे पाणी. याच कॉपरची विरल आम्लाबरोबरची अभिक्रिया बघितली तर काय होतं, हे सेम आहे बघा, कॉपर नायट्रेटचे रेणू तुम्हाला सेम दिसतील. CuNO3 ट्वाइस, CuNO3 ट्वाइस सेम. इथे बनला NO2 गॅस आणि इथे बनला आहे NO गॅस, म्हणजे नायट्रोजन ऑक्साईड, इथे आहे नायट्रोजन डायऑक्साईड बरोबर. याच्यामध्ये भिन्नता आहे. इकडे 2 रेणू बनतात पाण्याचे, इथे 4 रेणू बनतात. कॉपर नायट्रेटचा 1 रेणू, कॉपर नायट्रेटचे 3 रेणू. पण इथे बघा, कॉपरचा 1 रेणू होता, इथे 3 रेणू आहेत. स्ट्रॉंग ऍसिड होतं, स्ट्रॉंग म्हणजे कॉन्सन्ट्रेटेड, त्याचे तुम्हाला 4च रेणू पुरले, पण वीकचे तुम्हाला 8 रेणू लागतात. म्हणजेच काय, तुम्ही अभिक्रिया करताना कोणत्या प्रकारचं म्हणजे किती संहती असलेलं सामान वापरताय. स्ट्रॉंग वापरलं अभिक्रिया वेगळी होते, वीक वापरलं तरी अभिक्रिया वेगळी होते. त्यातले काही उत्पादकही समान असतात, हे आणि हे समान आहे, हे आणि हे पण समान आहे. बदल कुठे, इथे वायू बदललेले आहेत, म्हणजेच अभिक्रियेमध्ये फरक पडतो. कशामुळे? संहती बदलल्यामुळे. ठीक आहे. आता बघा, आम्लराज स्वतःच एक आम्ल हे अतिशय भयंकर असतं. 2 भयंकर आम्लांना एकत्र करून तुम्ही एक तिसरंच भयंकर आम्ल बनवताय, ते महाभयंकर असणार नाही का? त्यालाच आम्लराज असं म्हणतात. हा काय आहे, अतिशय क्षरणकारी म्हणजे महाकरोजीव आणि वाफाळणारा द्रव आहे. सोनं, प्लॅटिनम या राजधातूंना विरघळवू शकणाऱ्या काही थोड्या अभिक्रियाकारकांपैकी हा एक आहे. संहत हायड्रोक्लोरिक ऍसिड आणि संहत नायट्रिक आम्ल प्रमाणात घेऊन, काय प्रमाण घेतले, 3 HCl म्हणजे 30 ml तुमचं हायड्रोक्लोरिक ऍसिड, ते पण कसं स्ट्रॉंग, आणि 10 ml HNO3 म्हणजे नायट्रिक ऍसिड, हे पण कसं स्ट्रॉंग, वाफाळणारे दोन्ही आम्ल तुम्ही घेतले आणि ते एकमेकांमध्ये तुम्ही टाकले. प्रमाण काय, 30:10. ठीक आहे. त्यापासून आम्लराज हे ताजे मिश्रण तयार करण्यात येते. हे ज्या वेळेला अभिक्रिया करायची असते त्यावेळेला त्यांना एकत्र केलं जातं आणि त्यांचं स्वतःचं एक असं मिश्रण बनवलं जातं. आता हा काय आहे, अतिशय क्षरणकारी आणि वाफाळणारा द्रव आहे. याच्यामध्ये किती कॅपॅसिटी आहे, सोनं आणि प्लॅटिनम या राजधातूंना ते विरघळवू शकतं, या राजधातूंना विरघळवू शकतं आणि भयंकर अभिक्रिया करू शकतं. म्हणजे खूप भयंकर प्रमाणामध्ये ते क्षरण करतं. जिथे पडेल तिथे भयंकर खड्डा पडेल इतकी त्याच्यामध्ये कॅपॅसिटी आहे, कारण 2 भयंकर आम्लांना एकत्र करून एक डेडली आम्ल बनवलंय आपण, त्याला आम्लराज म्हणतात, म्हणजे ऍसिडचा राजा मागे.
धातूंची इतर धातूंच्या क्षारांच्या द्रावणाबरोबर होणारी अभिक्रिया. आता बघा आपल्याला काय करायचंय, जरा तुम्ही हे चित्र नीट निरीक्षण करून बघा, एक सेकंद जरा विचार करा, मग आपण बोलूया की या चित्रात तुम्हाला काय समजलं. काहीतरी याचा सेटअप आहे, तो तुम्ही मला सांगायचंय की तो काय आहे. तुम्ही आहात ना सगळे का झोपलात? ते कोणाचा आवाज येत नाहीये? गुड, जागेत गाल्या बिल्याला हात टेकून बसल्यात मुली. मुलींनो बघा चित्रामध्ये काय दिलंय त्याचा जरा विचार करा आणि मला सांगा. पाहिलं का? रचना बघितली? आता मला सांगा काय आहे याच्यामध्ये, काय दिसते चित्रात? काय माहिती काय दिसतंय? आम्ही काही विचार नाही करत त्याचा, तुम्ही सांगा, हो की नाही? मुलांनो चित्रात काय काय दिसतंय बघा आणि मला सांगा. पाहिलीत का रचना? बघा एक काय आहे बघा, आपल्याला इथे काय दिलंय, एक बॉक्स दिलाय म्हणजे स्टँड, त्याला परीक्षानळीचा स्टँड म्हणतात. स्टँड असतो त्याच्यामध्ये खड्डे 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 असतात, त्याच्यामध्ये आपण परीक्षानळ्या उभ्या उभ्या ठेवू शकतो. त्याला टेस्ट ट्यूब स्टँड असं म्हणतात किंवा परीक्षानळीचा स्टँड असं म्हणतात. त्याच्यामध्ये 2 परीक्षानळ्या ठेवल्यात, त्यांना झाकणं लावलेली आहेत, त्यांना बूच लावले, बंद केलेत ते. आता काय झाले बघा, आपल्या एका परीक्षानळीमध्ये धाग्याने त्याच्यामध्ये काय टाकलंय, लोखंडी खिळा, या बाजूला काय टाकलंय, तांब्याची तार. खाली हे जे पिवळ्या पिवळ्या रंगाचं द्रव दिसतंय की नाही, ते आहे फेरस सल्फेटचं द्रावण, FeSO4. FeSO4 म्हणजे फेरस सल्फेट. फेरस सल्फेट काय आहे? फेरस म्हणजे लोखंड, लोखंडाचा सल्फेट असा एक तो संयोग आहे. इकडे काय आहे, हे निळ्या रंगाचं कॉपर सल्फेट, कॉपर सल्फेट आहे CuSO4. ठीक आहे. आता काय मजा केली, कॉपर सल्फेटच्या ह्याच्यामध्ये टाकलाय लोखंडी खिळा म्हणजे टाकला आहे फेरस. फेरस सल्फेटच्या द्रावणामध्ये टाकलं आहे तांब्याची तार म्हणजे काय आहे, कॉपर, आणि द्रावण आहे आपलं फेरस सल्फेटचं. आता मजा काय होणार आहे, त्याला असंच थोडा वेळ ठेवायचं. फेरस सल्फेटच्या द्रावणामध्ये कॉपरची तार, कॉपर सल्फेटच्या द्रावणामध्ये लोखंडाचा खिळा. आता याला काय करायचं, 20 मिनिटं धक्का लावायचा नाही, तसंच ठेवायचं. 20 मिनिटात येऊन बघायचं काय बदल दिसतोय का रंगामध्ये, चेक करायचं. परत थोड्या वेळाने यायचं, विशिष्ट काळाने 15 मिनिटं, 20 मिनिटं, 10 मिनिटं येऊन येऊन चेक करायचं आणि काय रंग बदलला, काय बदलला बघायचं. म्हणजे आपल्या परीक्षानळीमध्ये काहीतरी बदल झालेला आहे, आपल्याला समजतं. रंग बदललेला दिसतो, खिळ्यांवरती काहीतरी चिकटल्यासारखं वाटतं, कॉपर कदाचित त्याच्यामध्ये विरघळले आणि खालचे रंग बदललेले द्रावणाचे असे काहीतरी तुम्हाला निरीक्षण दिसतील. अभिक्रिया कोणत्या प्रकारची आहे, त्याला म्हणतात विस्थापन अभिक्रिया. आठवतंय, FeSO4 आणि कॉपर, आणि इथे CuSO4 आणि Fe, विस्थापन अभिक्रिया. आपण ही ऑलरेडी मागच्या प्रकारच्या धातूंच्या अभिक्रियांमध्ये बघितलेले, अभिक्रियांचे कोणते कोणते प्रकार असतात त्याच्यामध्ये विस्थापन अभिक्रिया आपण पाहिलेली होती. तीच ही विस्थापन अभिक्रिया. आता हे आपल्याला कसं कळलं, कोणाची अभिक्रिया कोणाबरोबर किती लवकर झाली, किती उशिरा झाली, हे सांगण्यासाठी आपल्याकडे आहे धातूंची अभिक्रियाशीलता श्रेणी म्हणजे रिएक्टिव्हिटी सिरीज ऑफ मेटल्स. समजा आपल्या वर्गामध्ये 1, 2, 3, 4 आणि 5 अशा 5 मुलांना मी उभं केलंय एका रांगेमध्ये. ही 5 मुलं वेगवेगळी आहेत, त्यांची नावं वेगवेगळी आहेत, त्यांचे रोल नंबर वेगवेगळे आहेत. आता
मी त्या सगळ्यांची घेतली मराठीची टेस्ट. याला काहीतरी मार्क मिळतील, याला काहीतरी मार्क मिळतील, याला काहीतरी मिळतील, याला काहीतरी मिळतील आणि याला काहीतरी मिळतील. कोणाचे तरी मार्क खूप जास्त असतील, कोणाचे तरी मार्क खूप कमी असतील. आता मी इथे घेतली गणिताची टेस्ट, गणिताचा पेपर घेतला. पुन्हा सगळ्यांना काहीतरी मार्क मिळाले. कोणाचे तरी मार्क खूप जास्त असतील, कोणाचे तरी मार्क खूप कमी असतील. आता मी घेतला चित्रकलेचा पेपर, सगळ्यांचा पेपर घेतला. कोणाचे तरी मार्क खूप जास्त असतील आणि कोणाचे तरी मार्क खूप कमी असतील. मग मी इंग्लिशचा पेपर घेतला. इंग्लिशच्या पेपरमध्ये कोणाचे तरी मार्क खूप जास्त आहेत आणि कोणाचे तरी मार्क खूप कमी आहेत. थोडक्यात प्रत्येक विषयामधली प्रत्येक मुलाची गती ही वेगवेगळी असणार आहे. म्हणजेच अनेक धातूंना तुम्ही एका रांगेत लावलं तर त्यांची अभिक्रियाशीलता ही वेगळ्या 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 रिएक्टंट्स बरोबरची वेगवेगळी असणार. आपण सगळ्यांचा एकत्र अभ्यास करण्याकरता ऑक्सिजन, पाणी आणि आम्ल यांचा अभ्यास करूनच त्यांची सापेक्ष अभिक्रियाशीलता ठरवली. पाण्याबरोबर अभिक्रिया कशी होते, हवेबरोबर म्हणजे ऑक्सिजन बरोबर आणि आम्ल म्हणजे ऍसिड बरोबर, हे कसे कसे अभिक्रिया करतात. जसे अभिक्रिया करतात त्यांना आपण एका श्रेणीमध्ये मांडलं. श्रेणी म्हणजे काय, कॅटेगरी. आता यासाठी धातूंची इतर धातू क्षारांच्या द्रावणाबरोबर होणारी विस्थापन अभिक्रिया आपण बघितली. हे वरती जे आहे ना, हा जो सगळा सेटअप आहे हा विस्थापन अभिक्रियेचाच आहे. कोण कोणाबरोबर आधी रिॲक्ट करेल, ह्याची रिॲक्शन आधी होईल, कायची रिॲक्शन आधी होईल, ते कसं कळतं, आपल्या त्या श्रेणीवरनं कळतं. म्हणजे अभिक्रियाशीलता श्रेणीवरून कळतं. आता बघा, धातू अ अधिक ब म्हणजे ए प्लस बी धातू क्षाराचे द्रावण, ए धातू क्षाराचे द्रावण आणि धातू बी. म्हणजे आपण आता वरच्या अभिक्रियेमध्ये काय केलं होतं, धातू म्हणजे घेतला होता कॉपर, दुसऱ्या धातू क्षाराचं म्हणजे घेतलं होतं आपण FeSO4. दुसरं चित्र होतं ना ते पिवळ्या रंगाचं सोल्युशन त्याच्यामध्ये. आता आपण काय करतोय, FeSO4 ची अभिक्रिया कॉपर बरोबर, तर काय येईल आता, CuSO4, कॉपर सल्फेट आणि धातू कुठला बनला, फेरस. आता वरच्या आपल्या अभिक्रियेमध्ये जास्त अभिक्रियाशील कोण आहे, तांब की लोह. या कृतीमधून कॉपर सल्फेट मधून लोहाने तांब्याला विस्थापित केलेत. म्हणजेच लोह हा धातू तांबे ह्या धातूपेक्षा अधिक अभिक्रियाशील आहे. लोह काय करतो, तांब्यापेक्षा जास्त रिएक्टिव्ह आहे, म्हणजे ही अभिक्रिया होणार दुसरी. आपण जो लोखंडाचा खिळा टाकलाय ना, ही अभिक्रिया होणार लवकर, कारण लोह हा तांब्यापेक्षा जास्त अभिक्रियाशील आहे. हे कुठून कळलं बघा, इथे एक चार्ट दिलेला आहे, ह्याला म्हणतात धातूंची अभिक्रियताशीलता श्रेणी. पोटॅशियम, सोडियम, लिथियम, कॅल्शियम हे 4 धातू. मॅग्नेशियम, अल्युमिनियम, जस्त, लोह, कथिल, शिसे हा गट दुसरा. इथून इथपर्यंत गुलाबी. तिसरं आहे तांबे, पारा, चांदी. या तिघांचंच आहे, तांबे, पारा आणि चांदी. आणि सोनं सगळ्यात स्पेशल. सगळ्यात कमी अभिक्रियताशीलता सोने. बघा, कमी, सगळ्यात कमीवर सोने. जसं तुम्ही वरती जाल, तांबे, पारा, चांदी यांची अभिक्रियता चांदीपेक्षा थोडी जास्त, पण सगळ्यांबरोबर त्यांची अभिक्रिया होत नाही, फक्त ऑक्सिजन बरोबर होते. ह्याच्या पुढे तुम्ही जाल, हे तुम्हाला गुलाबी जे दिसत आहेत हे जे आहेत मध्यम अभिक्रियताशील असलेले धातू. मॅग्नेशियम, अल्युमिनियम, जस्त, लोह, कथिल, शिस ऑक्सिजन बरोबर सुद्धा अभिक्रिया करतात, आम्लाबरोबर सुद्धा अभिक्रिया करतात. आणि सगळ्यात वरती जे आहेत पोटॅशियम, सोडियम, लिथियम, कॅल्शियम सगळ्यात रिएक्टिव्ह. पाण्याबरोबर, आम्लाबरोबर, ऑक्सिजन बरोबर सगळ्यांबरोबर अभिक्रिया करणारे हे 4 धातू आहेत. ह्यांच्याबद्दलची अधिकची माहिती आपण पुढच्या लेक्चरला बघूया. अभिक्रियताशीलता श्रेणीचा उपयोग काय हे पुढच्या वेळेला बघूया. आज आपण इथे थांबू आणि जे काही अभ्यास केला तो जरा एकदा वाचा, मी तुमच्या लक्षात राहील. ठीक आहे, भेटूया पुढच्या वेळेला. बाय बाय, धन्यवाद.
थँक्यू संगीता मॅम.